महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यानंतर हा संघ शिक्षण प्रशिक्षण देण्याचं राज्य पातळीवर काम करतो आणि या निमित्तानं आज नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांचं प्रशिक्षणाचा कार्यशाळा या ठिकाणी होती आणि सन्माननीय अध्यक्ष सुनील डिकले यांनी मला विनंती केली की आपण राज्य संघाचे अध्यक्ष झालेला आहात तर पहिलाच कार्यक्रम आपण या ठिकाणी नाशिकचा अटेंड करावा आणि शेवटी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा उद्देशच राज्यातल्या सहकारी संस्थांना शिक्षण प्रशिक्षण देणं आहे आणि त्याच्यामुळं मूळ उद्देशाचा कार्यक्रम असल्या कारणानं आज मी या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. राजकीय प्रश्न होते. सुप्रिया सुळे यांनी एका मुस्लिम एकदा चर्चेत आलेले आहे, आम्ही मटण खातो, आमच्या पांडुरंगाला चालतं, आमच्या पैशांचं खातो, सरकारचं काय राहतं. मला वाटतं कोणी काय खायचं ते खा, बंदी नाही, परंतु त्याचं अशा पद्धतीनं उदात्तीकरण करून सांगण्याची काही आवश्यकता नाही. आपला वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं उगाचच गरज नसताना एखाद्या विषयाचं अवडंबर माजवणं सुप्रियाताईंसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी शोभा देणारं नाही असंच मला या ठिकाणी वाटतं. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक झाले. 29 ऑगस्टला मुंबईत येणार आहे. नाही, खरं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आता मराठा आरक्षणासंदर्भात सर्व महाराष्ट्राला कल्पना आहे की 10% आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. आता त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जे म्हणून मराठा समाजाला देता येईल ते देण्याचा मानस आणि भूमिका सरकारची निश्चितच प्रत्येक वेळेला राहिलेली आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या नंतर आता महापालिका म्युन्सिपल कॉर्पोरेट बँक लिमिटेड यामध्ये तुमचे ठाकरे समर्थकांचे जे कारखान्यावरचा पराभव झाला आणि केवळ 6 उमेदवार त्यांचे निवडून आले. नाही, मी तिथे कुठेच असं पॅनल टाकलं नव्हतं, परंतु त्या ठिकाणी निश्चितच माझे काही कार्यकर्ते जवळपास 5-6 त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मी अधिकृतपणे कुठलं पॅनल टाकलं नव्हतं, ना फोटो होता, ना प्रचार केला होता, ना त्याच्यात इन्व्हॉल्व होतो. परंतु निश्चितपणे काही लोक उभी होती, त्याच्यामध्ये 5-6 जण हे माझ्या जवळचे होते, माझ्या विचाराचे होते, भारतीय जनता पार्टीला मानणारे होते आणि त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या एक 5 ते 6 लोकांचा प्रथमच थेट प्रवेश त्या ठिकाणी महापालिकेच्या या म्युन्सिपल कोऑपरेटिव्ह बँकेत झाला आहे, हे खरं आहे. खरं तर मतचोरीचा एक आरोप विरोधक आपल्यावर करत आहे. वारंवार त्या संदर्भात आंदोलन देखील केले जात आहे. मात्र या सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी देखील आता उभी घेतली आहे. मनसेची मतचोरी तपास झाला तर याचा 10 ते 12 वर्षांचा खेळ उघडा होईल असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं. नाही, मला वाटतं याच्यामध्ये काही लपून राहिलेलं नाही आहे. राहुल गांधींनी आरोप केले, निवडणूक आयोगानं लेखी उत्तर दिलं, त्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की आपण ॲफिडेव्हिट करून द्या, तेही त्यांनी दिलं नाही, खुलासा त्याने दिलेला आहे. आता राज ठाकरे साहेबांचाही आरोप आहे. केवळ आरोप करून थांबून चालत नसतं, तर त्या आरोपाला पुष्टी देणारी कागदपत्र त्या ठिकाणी द्यावी लागतात. मला वाटतं त्यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्याकडे जे काही पुरावे संदर्भ असतील ते द्यावेत. निवडणूक यंत्रणा त्यावर काटेकोरपणे भूमिका घेईल. नाही, मला वाटतं कसं असतं, हारल्यानंतर अशा प्रकारची कारणं निर्माण ही लोक करत आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये त्यांना यश दिसत नाही आहे. उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकात आहेत आणि राज्य सरकार ज्या पद्धतीनं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतं आहे, केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो विकास होतो आहे
शहरं आज विकसित होत आहेत आणि त्याच्यामुळं महानगरपालिका असो, नगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय. आणि मग उद्याचा पराभव होणार आहे त्याचा कारणी-मीमांसा आतापासून करायला अशा प्रकारची पाळपुदं पुढे आणली जाते. खरं तर लाडकी बहीण किंवा लाडक्या बाबांना पैसे देऊन मतं विकत घेतली तो गुन्हा आहे. मात्र या सगळ्या गोष्टींना ते जनतेचा कौल म्हणताय. फडणवीस आणि त्यांचा इतर जी टोळी आहे त्याला जनतेचा कौल म्हणून बोललं जात आहे. हा सगळा खोटा प्रकार आहे असं संजय राऊत म्हणतात. मला वाटतं हा फडणवीस साहेबांचा नाही तर महाराष्ट्रातल्या मतदाराचा, जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला कोण खरेदी करू शकत नाही किंवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मताची कोणी चोरी करू शकत नाही. याचा अर्थ आपण मतदारांचा अपमान करतोय. मी तर म्हणेन की महाराष्ट्रातल्या जनतेची मतदारांचे असे बेछूट आरोप करणाऱ्यांनी माफी मागितली पाहिजे. लाडक्या बहिणीचा विषय आहे किंवा बोगस धारक यामध्ये झालेले आहेत. त्यात विशेष म्हणजे अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात यांच्या ठाणे आणि यामध्ये जरा जास्त बोगस महिला यांचा समावेश आहे या लाडक्या बहिणीच्या योजना घेतल्या. मला वाटतं यामध्ये ते मतदारसंघ कोणाचे आहेत अशा अर्थानं बघणं योग्य ठरणार नाही. एक खरं आहे की त्यावेळेला घाई गर्दीमध्ये ही योजना त्या ठिकाणी आल्यामुळे जे बारकाईनं तपासणी करणं आवश्यक होती ती केली गेली नाही. कारण ती करत बसलो असतं तर अनेक लोक लाभापासून वंचित राहिले असते. आणि आता त्या ठिकाणी पुरेसा वेळ आहे त्याच्यामुळं ज्या लोकांसाठी या लाभाच्या योजना आहेत त्यांनाच मिळाले पाहिजेत. आणि मग जर अनावश्यक लोकांनी कळत नकळत काही इंटेन्शनली जर याच्यामध्ये सहभाग घेतला असेल तर निश्चितपणे ते लाभापासून वंचित राहतील. आणि कारण शेवटी हा सर्वसामान्यांचा सर्व पैसा आहे आणि त्याच्यामुळं ज्याच्यासाठी योजना आहेत त्यालाच लाभ मिळाला पाहिजे हे सत्य आहे. खरं तर एकूण 26 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणीच्या दरम्यान 1,500 निधी घेऊन सरकारची फसवणूक. नाही, मी तेच सांगितलं की आता ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या लोकांना यातनं निश्चितच वगळलं जाईल. कारण शेवटी ज्यांच्यासाठी आहे त्यांनाच लाभ मिळाला पाहिजे आणि त्याचा गैरउपयोग किंवा गैरवापर कोणी करता कामा नये. हे जर सरकार करत असेल तर ते स्वागतार्हच असायला पाहिजे. बोगस लाभ घेण्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. खरं तर ही सगळी आकडेवारी जर बघितली तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आणि काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यामधले हे बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. वारंवार यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र ही एकूण सरकारची फसवणूक आहे. सरकारच्या तिजोरीत सध्या निधी नाही असं म्हटलं जात आहे. कशा पद्धतीने सरकार या सगळ्या गोष्टींना थांबवणार? एक लक्षात ठेवा, कुठलीही योजना आली तर तिला स्थिरस्थावर व्हायला काही कालावधी जातो, कुठली योजना असू द्या. आणि आता ती योजना सेट होते. कुठल्याही प्रकारची निधीची अडचण नाही. आपण योजना चालू झाल्यापासून आजपर्यंत एकही हप्ता थकलेला नाही, थकणार नाही याची आम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आपल्या राज्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे आणि त्याच्यामुळे असं काही मानायचं कारण नाही की त्या ठिकाणी तिजोरीत ठणठणाट आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपवरती निशाणा साधलेला आहे मतचोरीच्या विषयावरून. ही बोगस जनता पार्टी आहे असं म्हणत राहुल गांधींनी यांचा मुलगा फाडलेला आहे असं देखील टीका केली आहे. मला वाटतं बाळासाहेबांचा बोगस विचार आता काँग्रेसबरोबर जाऊन त्यांचा झालेला आहे. त्याच्यामुळं बाळासाहेब जी भूमिका घ्यायची, ज्या खुलेआमपणे स्पोर्टली निवडणुकाला सामोरं जायचे, पराभवही पचवायचे, परंतु उद्धवजी ठाकरे साहेब पराभव पचवू शकत नाहीत. राज्य सरकार, केंद्र सरकार ज्या पद्धतीनं काम करते त्याच्यामुळे पराभव समोर दिसतोय आणि तो पराभव होणार आहे. तर त्याची आत्तापासूनच हा पराभव मतचोरीमुळे होतोय, बॅलेटमुळे होतोय असं चित्र उभं करतायत. मला त्यांना सांगायचं आहे, परवाच बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची निवडणूक झाली. 15,000 मतदान होतं, ते बॅलेटवर झालं. 12,000 मराठी मतदारांनी मतदान केलं. 1,500-2,000 उद्धवजींना मिळाली.
12,000 मतदारापैकी 10,000 मतदारांनी तुमच्या विरोधात मराठी माणसांनी मतदान केलं. मग ते बॅलेटवरच होतं ना. मग आता बॅलेटवर झालेले मतदान तरी आपण स्वीकारा. तो पण कौल स्वीकारणार नसाल तर आपण केवळ मतचोरीच्या नावावर नौटंकी करत आहात असा माझा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी म्हटले फडणवीसांची टीका केलेली आहे की कोणी काय खावं यापेक्षा फडणवीस काय खातात आम्हाला माहित नाही का चोरून खातात अशा पद्धतीने. नाही, मला वाटतं एवढ्या खालच्या पातळीवर खाण्यापिण्यावरून टीका करणं ही मला वाटतं नेत्याची वैचारिक अधोगती असं मी मानतो. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते काय खातात काय पितात एवढ्या जर व्यक्तिगत लेवलला जाऊन टीका होणार असेल तर सुप्रियाताईंनी एवढा आपला दर्जा खाली घसरू देऊ नये अशी माझी त्यांना विनंती राहील. नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. मात्र अमित शहांचं कौतुक केलं आहे. ते म्हणतात की माझे जे कामं आहेत ते दिल्लीमध्ये होतात. महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला तरी मुख्यमंत्री देत नाही असं देखील त्यांनी केलं. नाही, दिल्लीत पण आमचीच सत्ता आहे ना. अमित शहा साहेब कोण आहेत? आमचेच केंद्रीय मंत्री आहेत ना. त्याच्यामुळे दिल्लीची मदत होते ती पण आमचीच मदत होते. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्यांना भेटत असतात. ज्यांना फक्त भेटीचं नाटक करायचं असेल, पत्र देऊन शांत बसायचं असेल, पुन्हा पुन्हा पत्र द्यायची असतील तर त्या ठिकाणी असंच होणार. राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसालाही भेटतात. सुप्रियाताई तर खासदार आहेत परंतु त्यांना भेटायचं नाही, भेटीचं राजकारण करायचं. ते सुप्रिया सुळे असं म्हणतात की 10 वेळा त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली मात्र मुख्यमंत्र्यांनी मला वेळच नाही, असं होऊ शकत नाही. त्या खासदार आहेत. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी सिरियसली वेळ मागितली की नाही मला माहीत नाही. मुख्यमंत्र्यांकडे जर सामाजिक महत्त्वाचे विषय असतील तर त्या ठिकाणी सगळ्यांना वेळ देतात. ते अत्यंत व्यस्त असतानाही त्यांचं वेळेचं नियोजन असतं. आमदारांना भेटतात, खासदारांना भेटतात, परंतु यांना भेटायचं नाही, भेटीचं राजकारण करायचं आहे म्हणून त्यांनी सिरियसली भेटण्याचा कधी प्रयत्न केला असेल असं मला अजिबात वाटत नाही. साहेब, खरं तर संगमनेरमध्ये संग्राम बापू भंडारेचे कीर्तनकार आहेत. त्यांच्यात आणि बाळासाहेब थोरातांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतोय. एकूण जर बघितलं तर बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत जे घडतंय ते लाजिरवाणं आहे असं संजय राऊत म्हणत आहे. वारंवार त्या ठिकाणी त्यांनी काल देखील एक स्टेटमेंट केलं आहे की मला संग्राम बापूमधलं बापू काढून आपल्या समोर यावं लागेल. एक प्रकारची पुन्हा धमकी दिली आहे. नाही, मला वाटतं प्रत्येकाने अशा प्रकारची वक्तव्य करताना निश्चितच समाजमानावर त्याचा काय परिणाम होईल, कायदा सुव्यवस्थेवर काय परिणाम होईल याची त्या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं व्यक्तिगत अशा प्रकारचे आरोप एकमेकांच्या द्वेषाने बोलणं मला वाटतं हे योग्य ठरणार नाही आणि त्याचं कोणी राजकारण करून त्याचा इश्यूही बनवू नये अशी माझी थोरातांकडून अपेक्षा आहे. तुमचे आमदार आहेत संजय गडकर यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ठाणे महापालिका एकाच रिमोट कंट्रोलवर चालते असं आमदारांनी म्हटलंय. त्याबरोबरच टीका करताना ते असे म्हटले की गडकरी रंगायत लोकार्पणेदरम्यान दाखवलेल्या चित्रपतीवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे की या निमित्त महापालिका कारभार जो आहे तो प्रत्यक्षपणे शिवसेनाच करते, शिंदेच करतात असं प्रत्यक्ष बोला. नाही, अशा प्रकारे शिंदे किंवा आमच्यात मतभेद असायचं काही कारण नाही. स्थानिक पातळीवर काही मतभिन्नता असेल तर ती बसून त्या ठिकाणी सुटत असते. महापालिकेत असो राज्यात असो शिंदे, अजितदादा आणि आम्ही सारे एकत्रित आहोत. कारण जनतेनं आम्हाला कौल दिला आहे तो आपापसात भांडण्यासाठी दिलेला नाही याची जाणीव आम्हा तिन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आहे, लोकप्रतिनिधींना आहे. आणि स्थानिक ठाणे शहरात जो काही विषय असेल तो लोकल पातळीवर तिथले स्थानिक नेतृत्व निश्चितपणे हाताळतील आणि एकत्रितपणे आम्ही राहू, पुढेही त्या ठिकाणी जाऊ. साहेब, शेवटचा प्रश्न. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. आता सध्या महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजतोय. एकूण जर बघितलं तर पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुन्हा एकत्र पाहायला मिळतील. कुठेतरी ही महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातली ही नांदी असू शकते का, काय नेमकं आपल्याला वाटतं? मला वाटतं कुठलंही कुटुंब भाऊ एकत्रित येत असतील तर त्याचा आपल्या सगळ्यांना आनंदच असतो. तसा आम्हालाही आनंद आहे. परंतु राजकारणामध्ये 2+2 कधीच 4 होत नसतं. आणि आपण बघाल मुंबईतील
बेस्ट पतपेढीची निवडणूक फार मोठा डांगोरा पिटून त्या ठिकाणी लढवली, जी एका छोट्या पतपेढीची निवडणूक होती हे खरं आहे. पण यांनी पुढची महापालिका निवडणूक लक्षात ठेवून इथे आम्ही एकत्रित आल्यावर काय घडतं त्याचा परिणाम महापालिकेवर होणार हे चित्र उभं करण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला त्याला चोख उत्तर मुंबईतल्या मराठी मतदारांनी, बेस्ट कामगारांनी त्या ठिकाणी दिलं. यावरून लिटमस टेस्ट त्या ठिकाणी झालेली आहे. संजय राऊत असे म्हणतात, जावेद मिरान हे मातृश्रीवर आले होते, भारत पाकिस्तान मॅच सुरू करण्यात यावी, मात्र त्यावेळी बाळासाहेबांनी होणार नाही असं सांगितलं, चहा प्या आणि जा असं सांगितलं. त्यांनी नरेंद्र मोदींसारखं शेपूट घातलं नाही, भाजपनं पाकड्यांसमोर शेपूट घातलंय अशा पद्धतीची टीका केली. मला वाटतं बाळासाहेब होते. आता संजय राऊत त्या ठिकाणी तुम्ही काय आहात ते सांगा. तुम्ही शेपट्या घालून कसे पळताय हे आम्हाला माहीत आहे. आता राहुल गांधींची आणि काँग्रेसची तुम्ही त्या ठिकाणी वकिली घेतल्या असल्या कारणानं तुमच्या आता विचारात आणि भूमिकेत अशाच पद्धतीने आपण बोलत राहणार. चलो. कबूतर खाण्याचा जो वाद चालू आहे त्यामध्ये आता पेटाची जाहिरात जी आहे ती समर्थन करताना पाहायला मिळते. मराठी एकीकरण समितीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेऊन त्या संदर्भात समिती नेमले आणि सर्व कष जे आता त्या ठिकाणी आक्षेप असतील, सुनावण्या असतील, त्यातनं योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार घेईल. साहेब, आणखी नाशिकला आला आहे. नाशिकचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदावरती अजून कोणाची यांच्या पॉलिटी लागलेली नाहीये. काय वाटतं? चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहात. तो माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसून पालकमंत्री पदाचा रायगडचा असेल किंवा नाशिकचा असेल निर्णय घेत असतात. आमच्या पातळीवरचा तो विषय नाही. त्याच्यामुळे चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारला. मात्र भाजपचा नाशिकवरती दावा असं काय मागणार? नाही, हे बघा, भाजपला तर वाटणार ना. आता मला विचारायला हवं आहे काय, तर मी 100% बोलणार भाजपला पालकमंत्री हवा आहे. प्रत्येक पक्षाला आपला पालकमंत्री हवा असं वाटतंच ना. त्याच्यामुळे मला विचाराल तर नाशिकचा पालकमंत्री भाजपला मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. छगन भुजबळ स्वतःचा बळाचा वापर करताय आता छगन भुजबळांचं बळ हे सरकारमधलंच बळ आहे. त्याच्यामुळे आमचं एकत्रित बळ आहे. छगन भुजबळांचं वेगळं बळ या प्रक्रियेत नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.